नववर्ष स्वागत यात्रेत द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणार. TJSB सहकारी बँकेचा लक्षवेधक चित्ररथ सेल्फी विथ स्वागत यात्रा तसेच रील्सची स्पर्धा. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेची लगबग सुरू झाली आहे. 9 एप्रिल रोजी स्वागत यात्रा असून यासाठी 7 एप्रिलपासून दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तर स्वागत यात्रेची पूर्वतयारी म्हणून 30 मार्च रोजी संध्याकाळी गावदेवी मैदानामध्ये सोनिया परसुरे व त्यांचे शिष्य नृत्य रामायण सादर करणार आहेत. दरम्यान यंदा सेल्फी विथ स्वागत यात्रा तसेच रील्सची स्पर्धा देखील स्वागत यात्रेमध्ये असणार आहे, अशी माहिती न्यासाच्या सचिव अश्विनी बापट यांनी दिली. कोपिनेश्वर मंदिर ज्ञानकेंद्रामध्ये स्वागत यात्रेच्या बैठका अध्यक्ष उत्तम जोशी व कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून स्वागत यात्रेत आत्तापर्यंत 30 संस्था सहभागी झाल्या आहेत, ज्यामध्ये विविध ज्ञाती संस्था आपल्या संतांविषयी चित्ररथ तयार करणार आहेत. यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे TJSB सहकारी बँकेचा द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणारा चित्ररथ असणार आहे. प्रथमच मनशक्ती केंद्र तसेच अनाहत म्युझिक थेरपी, आर्किटेक्ट व इंटेरियर डिझायनर एकत्रित रथ या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TMTच्या भंगार बसेसचे शौचालयात होणार रूपांतर. ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसचा आता वापर करण्याचं पालिकेने निश्चित केलं आहे. त्यानुसार या भंगार बसचं रूपांतर सुसज्ज अशा शौचालयात केलं जाणार असून त्याचा वापर महिलांना करता येणार आहे. या संदर्भातील निविदा ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नुकतीच प्रदर्शित केली आहे. यात संबंधित ठेकेदाराने ती बस विकत घ्यायची असून त्यावरील येणारा खर्च हा देखील त्यालाच करावा लागणार आहे. या बदलत्या ठेकेदाराला ज्या ठिकाणी बस लावली जाणार आहे तेथील 20% परिसर वापरण्याचे अधिकार असणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील 900 शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यानुसार हे काम 80% आसपास झालं आहे. त्यानंतर आता शौचालय सफाईची मोहीम देखील महानगरपालिकेने हाती घेतली आहे. तर स्वच्छ शहराचा एक भाग म्हणून ठिकठिकाणी नव्याने शौचालय उभारण्याचं कामही हाती घेण्यात आलं आहे. याशिवाय मोबाईल टॉयलेट, कंटेनर टॉयलेट इत्यादी संकल्पना देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. त्यातही गर्दीच्या ठिकाणी किंवा हायवे लगत महिलांसाठी शौचालय उभारणीला देखील प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानुसार आता परिवहनच्या भंगार बसचा वापर आता शौचालयासाठी केला जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन,
व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. विकास रेपाळे यांच्या वाढदिवशी अनेकांनी भेटून दिल्या त्यांना शुभेच्छा. समाजसेवक विकास रेपाळे यांचा वाढदिवस आनंदात उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विकास रेपाळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विविध समाज उपयोगी कार्यक्रम देखील राबवण्यात आले. सतत नागरिकांमध्ये असलेला व लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा अशी विकास रेपाळे यांची ओळख निर्माण झाली आहे. काल सायंकाळी विकास रेपाळे यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण ठाणे शहरातील व शहराबाहेरील अनेक मान्यवर पदाधिकारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते जिल्हा प्रमुख नरेश मस्के, माजी महापौर अशोक वैती, परिवहन समिती सभापती विलास जोशी, नम्रता भोसले, रुपाली रेपाळे, रुपेश मिश्रा, प्रसाद शेरेकर व इतर मान्यवर पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. साहेब समोर इथे समोर समोर. थँक्यू. आशू आहे का? निकाल सब आगे देखो आगे. ये सागर टेबल काढ. मी तर देणारच नाही. देशील तरी काही शब्द नाही. तुझ्याकडून घ्या. सागर टेबल काढ ना. राहू दे टेबल समोर समोर. हे हळूहळू लागेल. वी आर फॉर यू आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेच्या 20 मार्च 2020 रोजी कोरोना काळामध्ये सुरू झालेल्या चळवळीला 1460 दिवस म्हणजे 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आज वी आर फॉर यू व श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे आणि इंडियन कॅन्सर सोसायटी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कर्करोग तपासणी. सदर शिबिरामध्ये विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये डेंटल सर्जनद्वारे तोंडाची तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे आणि क्लिनिकल स्तन तपासणीसह स्त्रीरोग तपासणी, फिजिशियनकडून शारीरिक तपासणी देखील येथे करण्यात आली. अशा विविध प्रकारच्या तपासण्या या शिबिरामध्ये करण्यात आल्या. 30 ते 65 वयोगटातील पुरुष व स्त्रियांकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं नियोजन किरण विष्णू नागती यांनी केलं. परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक भास्कर पाटील यांसह इतर मान्यवरांची इथे उपस्थिती लाभली. अशा प्रकारे परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.
अर्थातच आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेला खरं तर आज एक सलग 25 वर्ष कार्यरत असलेली ही सेवा देणारी संस्था झालेली आहे. पण 20 मार्च 2020 रोजी आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्याच माध्यमातून वी आर फॉर यू नावाची एक चळवळ आपण सुरू केली. खरं तर ती कोविडमध्ये कोरोना रुग्णांसाठी किंवा कोरोना काळासाठी केली होती, पण ती सुरू केलेली हेल्पलाईन आज सलग 4 वर्ष सुरू आहे. याचा मला माझ्या सेवेकरांसोबत जी सेवा देतोय त्याच्यासाठीचा सार्थ अभिमान आहे. त्याला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आपण वेगवेगळ्या सेवा कोरोना काळात दिल्या, पण त्या 17 वेगवेगळ्या सेवा होत्या. दुर्दैवानं अस्थि विसर्जन सेवा सुद्धा तेव्हा द्यावी लागली. जवळजवळ 28 जणांचा अंतिम विधी सुद्धा त्यावेळेला करावा लागला. ते सेवेचं कार्य म्हणून आपण ते स्वीकारलं. पण आज 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गेल्या 1 वर्षापासून आपण बघतोय की कर्करोगाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. स्पेशली विशेषतः महिलांमधलं कर्करोगाचं प्रमाण हे भयानक वाढतंय. आणि प्रत्येक वेळेला माझी माऊली, माझी भगिनी ती कुठेतरी लाजते, कुठेतरी घाबरते आणि तिला असं वाटतं नको, आपण कसं डॉक्टरकडे जायचं, कसं ते सांगायचं. त्याकरता आपण यावर्षी हा एक प्रण केला आणि ही एक वेगळी सेवा सुरू केली की कर्करोगासाठी आपण सेवा कार्य सुरू केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण वी आर फॉर यू आणि टाटा कॅन्सर सोसायटीच्या संयुक्त विद्यमानं वेगवेगळ्या तपासण्या इथे मोफत ठेवलेल्या आहेत. महिलांसाठीच्या गायनॅक इथे आहेत, डेंटल काही टेस्ट आहेत, वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या बाबतीतल्या कॅन्सर डिटेक्ट जिथे जिथे होतोय, सस्पेक्ट होतोय, ज्याच्या अवयवांशी रिलेटेड त्या सगळ्या प्राथमिक चाचण्या इथे होत आहेत. तुम्ही बघत असाल की किरण नागती, भास्कर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी महिलांसाठी कॅन्सरचा जो कॅम्प आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. जवळजवळ 200 महिलांनी या आपल्या या शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे जे टाटा हॉस्पिटलचा जो कॅम्प आहे गायनिकचा, त्याच्या माध्यमातून त्यांनी सर्व प्रकारच्या ज्या टेस्ट असतील कॅन्सरच्या, त्यासाठी त्यांनी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आदित्य प्रतिष्ठानला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सामाजिक उपक्रम त्या माध्यमातून किरण नागती या भागामध्ये करतायत. आणि आज या ठिकाणी कर्करोग निदान शिबिर महिलांसाठी आयोजित केलेलं आहे. आणि महिला हा कर्करोग निदान कसं करायचं यासाठी घाबरतात, परंतु त्यांना आवाहन केल्यानंतर या बऱ्याच महिला सकाळपासून आलेल्या आहेत आणि त्यांनी अगदी खुशीने त्या ठिकाणी ते कर्करोग निदानाचं शिबिर आयोजित केलं, त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे. नमस्कार, मी उज्ज्वला मोरे, ठाणे येथे राहते. किरण नागती सरांनी हे जे शिबिर भरवलंय त्याचा तळागाळातल्या लोकांना फारच चांगला उपयोग होणार आहे. कारण स्त्रिया नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करत असतात. त्यानिमित्ताने म्हणजे सरांच्या जे आयोजित केलेलं आहे शिबिर, त्यानिमित्ताने स्त्रियांची एक चाचणी होत आहे. त्याबद्दल मी सरांना धन्यवाद देते. ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट, घराच्या पडझडीत तिघे जखमी. घरात ठेवलेल्या रेबोल्ट कंपनीच्या ई बाईकच्या लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास कळव्यामध्ये घडली. हा स्फोट इतका जबरदस्त होता की या घटनेत घराची भिंत व पत्रे कोसळल्याने त्यात तिघे जखमी झाले आहेत. लाल बादशाह, मेहबूबी लाल बादशाह या दाम्पत्यासह कुसुमदेवी गुप्ता अशी जखमींची नावं आहेत. सर्व जखमींना उपचारार्थ कळवा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. कळवा मफतलाल कंपाऊंड, शांतीनगर या ठिकाणी सावित्री देवी वेलफेअर सोसायटी या चाळीच्या रूम नंबर 3120 चे मालक विश्वनाथ गुप्ता यांच्या घरामध्ये ठेवलेल्या ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे बाजूच्या रूम नंबर 3121 चे मालक लाल बादशाह यांच्या घराची भिंत व पत्रे कोसळून तिघे जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यामध्ये गुप्ता यांच्या उजव्या पायाला तर लाल बादशाह यांच्या डोक्याला आणि हातापायांना तर त्यांची पत्नी मेहबूबी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दोन्ही घरांची संयुक्त भिंत तसेच छताचे पत्रे स्फोटामुळे कोसळले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी धोकापट्टी बांधून तात्पुरत्या स्वरूपात दोन्ही घरे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जास्तीत जास्त वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्धार केला आहे. सद्यस्थितीत या पर्यावरणपूरक वाहनांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती सुरू आहे. धोरणांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. अशावेळी बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहण्याची शक्यता आहे. या वाहनातील बॅटरीचा स्फोट होण्याची ही ठाण्यातील पहिलीच घटना असली तरी चिंता वाढवणारी ठरू शकते, अशी माहिती वाहन चालकाने व्यक्त केली आहे.